शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत आघाडी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तब्बल 1.5 लाखांचे मताधिक्य घेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केलाय। निवडून आल्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी दिलेली प्रथम प्रतिक्रिया पाहूयात। या बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी। आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली, कोणताही मोठा नेता सोबत नाही, आमदार एकच सोबत असं असताना राज्यातली सत्ता नाही, केंद्रातली सत्ता नाही आणि हे सगळं असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जी इरेसरीने ही निवडणूक लढली त्याचा हा विषय। तुमच्याकडे एकच आमदार होता, पलीकडे 5 होते, तुमचा प्रचार कोणी केला तुमचा? कारण त्यांच्याही तिथं तुम्हाला लीड मिळालेलं आहे। मला वाटतं सर्वसामान्य जनतेने प्रचार केला, सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली। जास्त शरद पवार साहेबांचा काही फोन झाला? आदरणीय साहेबांशी संपर्क झाला, साहेबांचं आभारही मानलं, अभिनंदनही केलं, कारण ही कमाल आहे। सगळं काही संपलं असं वाटत असताना कशा पद्धतीने संघर्ष उभा करायचा असतो याचं मोठं उदाहरण आदरणीय पवार साहेबांनी घालून दिलं। त्याबद्दल साहेबांचं मनापासून आभार मानलं आणि लवकर साहेबांना उद्या भेटायला। अनेकांच्या परतीचा प्रवास सुरू झाला, तर आपल्या लोकसभेतील काही आमदार परत येतात? तुम्ही तसं म्हणालात की जवळपास जेवढे आमदार आहेत त्यांच्याही विधानसभांमध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाली, त्यामुळे या प्रश्नात पहिल्या प्रश्नात दुसऱ्या प्रश्नाचं नकारार्थी उत्तर आहे। समोरच्या व्यक्तीने म्हटलं होतं की खेड विधानसभेनेच मला गेल्या वेळेस लोकसभेला पाठवलं होतं, त्यामुळे यावेळेस खेडमधूनच खरं तर मोठं मताधिक्य मिळेल असं त्यांना वाटत होतं। मात्र खेडमधून तुम्हाला सर्वाधिक मताधिक्य पहिल्यांदा मिळाल्याचं पाहायला मिळतं। खेडमधून फार मोठं मताधिक्य मिळालं, यासाठी खेडमध्ये जी महाविकास आघाडीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आणि सगळ्या स्थानिक नेतृत्वाची मूठ बांधली गेली हे कौतुकास्पद आहे। आणि शिवसेना असेल, आम आदमी पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार असेल, या प्रत्येक कार्यकर्त्यांना खेड तालुक्यामध्ये वेगळी ताकद आहे।